आणि आम्ही सर्वांनी निर्णय घेतला होता की नागपूरची महाविकास आघाडीतर्फे विधान परिषदेची निवडणूक आम्ही लढवणार म्हणजे लढवणार. किती दबाव आणला, किती काही प्रलोभन दिले, काही झालं, पण आमचे उमेदवार आज मैदानात आहे. आणि जे कालपर्यंत सांगत होते की आम्ही एक संघ आहो, आमचे खूप मोठ्या मताधिकाचा फरक आहे, तो फरक जाणवत नाही आम्हाला. आज कुठेतरी अशी परिस्थिती झाली की त्यांना त्यांचे नगरसेवक घेऊन पळावं लागलं. आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सांगतात की ते खर्चानी पक्षाच्या कोणत्या तरी अधिवेशनात किंवा कोणत्या तरी कार्यक्रमासाठी ते गेलेले आहे. तर ह्या जिल्ह्यामध्ये काही विधान परिषद पहिल्यांदा लागलेली आहे, अशातला भाग नाही आहे. आपण सर्व सुज्ञ पत्रकार आहे तिथं, आणि किती लोक खर्चाने जातात आणि किती स्फूर्तीने कार्यक्रम अटेंड करतात हे सर्व आपल्याला माहिती आहे. त्याबद्दल मला जास्त भाष्य करायचे नाही आहे. परंतु काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्व, राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब गटाचे नगरसेवक, काँग्रेसचे सर्व नगरसेवक जिल्ह्यातच आहे. आम्ही कुठेही पळवापळवी करण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण आम्हाला ठाम विश्वास आहे की आमच्या मतदार कुठेही कुणाच्याही प्रलोभनात जाणार नाही. त्यामुळे आम्हाला कुठेही त्यांना कोणतेही नौटंकी न करता आम्ही त्यांना त्यांच्याच जागी ठेवलेलं आहे. आणि कालच मी आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून मी कुठंतरी उमेदवाराचे आपल्या माध्यमातून जे प्रेस घेण्यात आली त्याच्यामध्ये उमेदवार जे राजू पोद्दार जे आहेत त्यांच्याकडून माहिती मिळाली की आचारसंहिताची पण सुट्टी नगरसेवकांना असते. हे मला पहिल्यांदा आपल्या पेपरच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून मला कळलं की आचारसंहिता सुट्टी नगरसेवकाला असते. हा नवीन एक आपल्याला माहिती मिळालेली आहे. आता ते आम्हालाही वाचावं लागेल कोणत्या आचारसंहितेमध्ये कोणाकोणाला सुट्टी असते, लोकसभा सांसदला कोणत्या आचारसंहितेत सुट्टी असते, विधानसभाच्या सदस्याला कोणत्या आचारसंहितेमध्ये सुट्टी असते, हे आम्हालाही माहिती घ्यावी लागेल. ते सुट्टी सहल करण्याकरता गेलेल्या, सुट्टी साजरी करण्याकरता गेलेल्या आहे. परंतु मुख्य विषय आपला तो नाही आहे. मुख्य विषय हे आहे की ज्या निवडणुकीमध्ये आपण सामोर जात आहोत आणि भारतीय जनता पार्टी आमचे प्रतिद्वंदी आहे, त्यांच्यासोबत आम्हाला जेव्हा लढायचे आहे किंवा आमचे मुद्दे घेऊन जायचे आहे, तर माझा एकच प्रश्न राहील आपल्या माध्यमातून का शेतकऱ्यांना जे हमीभाव देण्याचं आश्वासन दिलेलं होतं मोदी सरकारने आणि ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण कर्ज माफ करण्याचे जे आश्वासन दिलं ते झालं का? ओबीसीवर विषयावर बोलण्यात आलं तर ओबीसी जनगणना करणार हा आश्वासन देशाच्या पंतप्रधानांनी संसदेमध्ये, मी स्वतः उपस्थित होतो त्या सत्रामध्ये, त्यांनी आश्वासन दिलं. आणि आज ओबीसीचा कॉलम हा खाली आहे, ओबीसीचा कॉलम नाही आहे जनगणनेमध्ये. आपण सर्वांना माहिती आहे. सर्व ओबीसी संघटना आज आंदोलन करत आहे, विविध ठिकाणी आपापले डेपुटेशन देत आहे. बेरोजगार युवकांना 2 कोटी नोकरी दरवर्षी देण्याचे आश्वासन दिलेलं होतं मोदी सरकारने, मोदीजींनी. ते पूर्ण केलं का? असे अनेक प्रश्न आज देशामध्ये आणि आज जिल्ह्यामध्ये आहे. तर हा जो मतदार आहे हा शुद्ध मतदार आहे, सर्वसामान्य मतदार नाही आहे, नगरसेवक आहे. तर याला कुठेतरी प्रश्न निर्माण होणार आहे की हे जे आश्वासन दिलेले आहेत ते पूर्ण झालेले नाही आहे. आणि प्रत्येक आज वाडामध्ये त्यांना प्रश्नाला सामोरं जावं लागते. तर मग भारतीय जनता पार्टीची असेल किंवा काँग्रेसची असेल, पण प्रश्न तर सर्वांचे एकसारखेच आहे. ओबीसी काही फक्त काँग्रेसमध्ये आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये असं नाही आहे. शेतकरी काही भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि काँग्रेसमध्ये नाही असं नाही आहे. सर्वच पक्षामध्ये, सर्वसामान्यामध्ये आहे. आणि ते सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊनच आमचे उमेदवार अतुलदादा लोंढे हे समोर आलेले आहे. आणि त्याच बेसवर आम्ही आज सर्वांकडून मतदान मागत आहोत. आणि कुठंतरी भारतीय जनता पार्टीला भीती वाटली की आमचे नगरसेवक फुटणार, म्हणून त्यांनी आपल्या नगरसेवकाला नॉट रिचेबल करून ठेवलेलं आहे. आज संपर्क नाही आहे. आणि तेच नगरसेवक जेव्हा आम्हाला विनंती करत होते की भाऊ निवडणूक लागल्या पाहिजे कोणत्या आलते, तेव्हा आम्ही ठामपणे त्यांना सांगितलं होतं कुठेही काही होईल आम्हाला माहीत नाही, पण नागपूरची निवडणूक आम्ही नक्कीच लढू आणि ते आम्ही लढून दाखवलेली आहे. आणि आमचा हाच विजय आज झालेला आहे, एवढंच मी सांगतो.